नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत भरलेले बांगडे गौनीश पद्धतीचे. नमस्कार मैत्रिणींनो, त्वरिता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज गौनीश पद्धतीचे तुम्हाला भरूनचे बांगडे दाखवते. त्यासाठी मी 6 बांगडे घेतले आणि हे असे मधनं चीर पाडून हे असे मधनं आणि हे इथेही चिरा 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 दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हे बघा, त्यासाठी लागणारं साहित्य मी 3 कांदे घेतलेले आहेत. ते थोडेसे गरम करून घेतलेत तेलावर, म्हणजे मऊ पडण्यासाठी. 3 चमचे अख्खे धणे, अर्धा चमचा जिरं, 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या आहेत, हळद थोडीशी, अर्धा लिंबू, लाल तिखट घेतले मी, हे काश्मीरी मिरची पावडर आणि अगदी सुपारी एवढी चिंच घेतली आहे, मीठ चवीपुरता आणि हे व्हिनेगर आहे. ही छोटी वाटी भरून मी व्हिनेगर घेतले, कारण आपल्याला हे वाटण फक्त आणि फक्त व्हिनेगरमध्येच करायचं आहे. त्यासाठी आता आपण हे सगळं प्रथम मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि आपल्या बांगड्यांना हळद, थोडंसं मीठ लावून बांगडे थोडेसे मॅरिनेट करून ठेवू थोड्या वेळासाठी. इथे तळण्यासाठी मी तांदळाचं पीठ आणि रवा घेतला आहे. इथे तुम्ही नंतर ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा बेसन आटा, पण मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. ते मिक्स करून आपण बांगडे शालो फ्राय करायचे. नंतर तुम्ही पाहू शकता आपलं वाटण कसं छान झालेलं आहे. सगळं एकत्र वाटलं तर हे आता आपण बांगड्यात भरू आणि शालो फ्राय करूया. अशाच पद्धतीने आपण सगळे बांगडे आता पहिले भरून घेऊया. अशा प्रकारे आपले बांगडे भरून झालेले आहेत. आता हा जो लिंबू आहे, जर तुम्हाला आवडत असेल थोडा आंबटपणा जास्ती, तरच लिंबू थोडासा याच्यावरनं पिळायचा. आपलं तेलही तापलेलं आहे. आता आपण बांगडे पहिले शालो फ्राय करून घेऊया. तांदळाचं पीठ आणि रव्यामध्ये घालू. तुम्ही पाहू शकता मसाला थोडाही बाहेर आलेला नाही आहे. चालू फ्राय झाले.
आता आपण ते काढून घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नमस्कार.